काल तुम्ही नवी मुंबईला गेला होता, तिथे जो काही प्रकार घडला त्या प्रकारावर तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली. पहिली राजकीय तक्रार किंवा कुठल्याही स्वरूपाची पहिली तक्रार तुमच्या विरोधात दाखल झालेली आहे, त्यावर आपली काय नाही, मी आज दिवसभर हसतोय. माझ्या तोंडावर एक हास्य आहे, कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा. मी सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली आहे महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखैरण्याला शाखे उद्घाटनासाठी गेलेलो. तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला 4 महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे, त्याला एका घाणेरड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं. तर तुम्ही बघायला याल का? तर मी लगेच बोललो हो. तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण 3 दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि 4थ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू. तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय? तर ते बोलले की केस होईल. तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय? आजच करून टाकू ना. आपण 4 दिवसाचं अल्टिमेटम दिलं, परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच. मला वाटतं की महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू. आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन, आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं. त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. तुमच्या सहकारी पक्षात सहकारीच म्हणतो, म्हणजे तुमच्या भावानी तुमची वाटणाघट करणारे आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली. मी आता जस्ट वाचली. मी आता त्यांना भेटायला पण चाललोय. पण खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो. त्याच्यात आपण राजकारण बघत नाही. आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं. का 4 महिने रखडून राहिले याचं नाही, मला पण कळलं नाही. कारण 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले, एअरपोर्टचं उद्घाटन झालं. मला वाटतं की दहीहंडीला गेले, अनेक पक्षप्रवेशांना गेले. मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली? मला हे कळलंच नाही. आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी, गजाननजी आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी. आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय परत. आम्ही तो परत ओपन करू. तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे. मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना. ओपन करा ना, मंत्र्यांना वेळ नसेल तर. ठाकरे शिवसेनेकडून असं म्हणतात की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात, तर महाराजांच्या पुतळ्या संदर्भात असं का होतंय? एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे, पण महाराजांच्या पुतळ्या संदर्भात दिरंगाई का केली जाते असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित केला. नाही, बरोबर आहे, तो प्रश्न बरोबर आहे. आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं, की माझ्या भाग्यात होतं ते. आणि त्यांचा ऍब्सोल्युटली प्रश्न बरोबर आहे की 4 महिने का रखडून ठेवलं? तुम्हाला वेळ नाहीये, दुसऱ्यांना कोणाला तरी पाठवा, ओपनिंग तर करा, लोकांना तरी दर्शन घेऊ द्या.